बिझनेस काय, यू हॅव टू सेल समथिंग. तुम्हाला सेल करायचं जे प्रोडक्ट आहे तेच वायबल अँड सस्टेनेबल नसेल, तुम्ही कसं काय लॉंग फॉर्मॅटमध्ये काम करणार. सस्टेनेबिलिटी काय येत नाही. व्हॉट नॉट टू डू इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट टू डू, कुठलीही गोष्ट आहे ना, हा धंदाच आहे, समजून घ्या. तुम्हाला प्रोडक्ट विकल्याशिवाय पैसे येणार का? खूप बेसिक आहे हा सगळा बिझनेस आहे ना, एकदम सोप्पा आणि साधा आहे. नमस्कार, मी प्रियदर्शनी. आज मी तुमच्यासाठी एक विशेष पाहुणा घेऊन आलेली आहे. तुम्ही विचार करत असाल की विशेष का बरं, तर तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला पाहिलं तर सध्या 10वी-12वीच्या परीक्षा चालू आहेत आणि परीक्षेत आई वडील आपल्या मुलांना काय सांगतात, तर खूप चांगले मार्क पाडा आणि मग तुम्हाला चांगला जॉब मिळेल आणि मग त्यानंतर काय होईल. पण हे करत असताना खेळाकडे मात्र आपण सगळ्यांचं दुर्लक्ष होतं. पण आपल्यातलाच एक तरुण जो स्पोर्ट्स स्टार्टअप सुरू करण्याचं धैर्य दाखवतो, अशा या तरुणाला मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आज आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. स्वागत आहे पृथ्वीराज गायकवाड यांचं. थँक्यू. स्वागत आहे तुमचं. मी जसं सुरुवातीला म्हटलं की स्पोर्ट्स स्टार्टअप, मुळात स्पोर्ट्सला पाठवायलाच आई वडील जिथे घाबरतात किंवा हॉबी म्हणून पाठवतात, तिथे बिझनेस म्हणून ते सुरू करावं, ही आयडिया नक्की आली कुठून? आता स्टार्ट पासून जर सांगायचं झालं तर हा मुळात कॉन्सेप्ट डोक्यात नव्हता. हा एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणजे मी शोधली किंवा मला ती आली किंवा त्याचं आपण काय म्हणतो एक अंडरस्टँडिंग अशी झाली की तुम्हाला स्टार्ट पासून नेतो की हे आलो कसं आपण या कन्क्लुजन पर्यंत की या इंडस्ट्रीमध्ये येणं. म्हणजे स्पोर्ट्स स्टार्टअप बेसिकली आता आम्ही काय करतोय की आय हॅव अ फुटबॉल अँड क्रिकेट अकॅडमी, आय हॅव अ बॅडमिंटन अकॅडमी अँड वी हॅव स्पोर्ट्स फॅसिलिटी. म्हणजे इथं आपल्याकडं कॉर्पोरेट लोकांपासनं स्कूलचे किड्स किंवा ऑल एज ग्रुप्स दे कम टू प्ले ॲट अ व्हेन्यू. ते आपल्याकडे खेळायला येतात, इव्हेंट्स करतात, टॉर्नामेंट्स करतात आणि आपण त्या सगळ्या गोष्टींना फॅसिलिटेट करतो आणि वी प्रोव्हाइड द सर्व्हिस ॲज अ व्हेन्यू. तर मुळात हा कॉन्सेप्ट आता काय झालंय, स्पोर्ट्सच्या संदर्भात आहे ना अवेअरनेस खूप वाढलंय. बेसिक अवेअरनेस कशामुळे वाढलं की हेल्थ रिलेटेड. ते कधी झालं 2019-20 पासून कोरोना कोविड नंतर. आलं, कोरोना आलं की लोकांना कळालं अरे आयुष्य आपण खूप जास्त लॉन्जिव्हिटीचा विचार करतो, पण ते लॉन्जिव्हिटी अचीव्ह करण्यासाठी बेसिक काय आहे तुमचं, युअर हेल्थ इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. तुम्ही फिट नसाल तर तुम्ही बेसिकच्या बेसिक पण कधी इफ यू गेट अनवेल किंवा आजारी पडला किंवा काय, तुम्हाला जर रिस्ट्रिक्शन यायला लागले हेल्थचे, तुम्हाला माहिती की लॉंग टर्म ते सस्टेन नाही होणार. आणि 2020 पासून त्या एरामध्येच कळालं की हेल्थ किती महत्वाची. तिथनं बेसिकली या इंडस्ट्रीला ऍक्च्युअल पुश आहे ना कोविड नंतर आला, की लोक प्रायोरिटाईज करायला लागले की व्हॉट इज फिटनेस किंवा गोइंग टू द जिम, डुईंग वर्कआउट्स. जिम आणि हे तर पहिल्यापासूनच होतं, त्याला असं काय खूप अवेअरनेसची गरज नव्हती. पण स्पोर्ट्स काय झालं की भरपूर मेजॉरिटी लोकांना वर्कआउट करायला आवडत नाही. दे डोंट हॅव दॅट एनर्जी की जाऊ आपण जिमला वर्कआउट करू. शिस्त म्हणून काही काम करणं तसं फार कठीण जातं. मला त्यापेक्षा स्वतःला स्पोर्ट्स पण करणं. प्रॉब्लेम येतो. मी पण स्वतः जिम बऱ्याच वर्ष केली, 7-8 वर्ष केली, पण नंतर गॅप पडला. पण मला माझी फिटनेस जर्नी परत कुठे सुरू झाली, आय टू प्ले लॉन टेनिस. तिथं काय होतं, स्पोर्ट्सची गंमत काय असती, तो तुम्हाला मजा येते माहिती करण्यात, ती आहे ना मजा असते. यू विन यू लूज. हरल्यावर काय होतं, तुम्हाला अजून एक खाज असते, नाही आता जिंकलं पाहिजे, त्यासाठी ती एक मजा असते. मग स्पोर्ट्स आहे ना तुमच्या तो एलिमेंट चार्ज करत असतो, इट ब्रिंग्स यू. तर मग ह्याच्यात काय झालं की ती इंडस्ट्री हळूहळू वाढायला लागली म्हणजे काय व्हायला लागलं की आता समजा आपण टियर 1 सिटीमध्ये, आता ऑडियन्स ही सगळीकडनं असेल, म्हणजे टियर 1, टियर 2, टियर 3 सिटीज पासून. बरोबर. राईट नाव वी आर इन टियर 1 सिटी. मुळात पुण्याचं जी ग्रोथ झाली ती कशामुळे झालेली, आय टी इंडस्ट्रीमुळे. बेसिक देर आर पॉकेट्स. मगरपट्टाचा एक पॉकेट झाला, खराडीचा पॉकेट, बानेरचा झाला, हिंजेवाडी किंवा वेरेवर आपण जे आहेत ते. तर हिथं काय झालं, डिस्पोजेबल इन्कम वाला क्राऊड भरपूर आहे. डिस्पोजेबल इन्कम म्हणजे आपलं ज्याकडं जे समजा ₹1,00,000 कमवतोय महिन्याला, त्याचा खर्च 50-60 हजार आहे समजा, एक्झाम्पल देते, EMI जाऊन दे, सगळं जाऊन दे, उरलेला अमाऊंट जर राहतो तो डिस्पोजेबल. ज्याकडे डिस्पोजेबल इन्कम असतो तो त्याच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, आनंद, आवड याच्यावर खर्च करतो तो बेसिकली. प्लेजर पॉइंट्सवर तो स्पेंड करू शकतो. मग तो स्पोर्ट्सवर, फिरण्यावर, खाण्यावर किंवा ट्रॅव्हलिंग वॉट एव्हर. तर आता हा जो इंडस्ट्री जी आपण म्हणतो, ही ग्रो होण्याचं कारण काय की लोकांना कळायला लागले की लोकांकडे पैसे आहेत. मुळात पुण्यात आता आपण मगरपट्ट्यामध्ये, मी ऑडियन्सला सांगायला की वी आर सिटिंग इन मगरपट्टा सिटी राईट नाव. माझी जी फॅसिलिटी आहे ती मगरपट्टा सिटीलाच लागून आहे. म्हणून मुळात कसं आहे, माझा जो ऑडियन्स आहे
हा सगळा कॉर्पोरेट ऑडियन्स आहे. 85 to 90% क्राऊड विच वी केटर इज कॉर्पोरेट क्राऊड. त्यांचं डिस्पोजेबल इन्कम जास्त आहे, सो दे कॅन पे. आता पे करणारा क्राऊड आहे. आपण ऍज अ व्यक्ती म्हणून काय करायला पाहिजे की वी हॅव टू डिलिव्हर अ प्लेस ऑर अ फॅसिलिटी वेअर पीपल वॉन्ट टू पे. आता हे तर झालं त्या बिझनेसचा ऍस्पेक्ट की कुठल्या लोकॅलिटीमध्ये काढलं पाहिजे किंवा आपण हाऊ टू एक्सप्लोर अबाउट दिस बिझनेस. कारण की हा बिझनेस आहे ना, आता आत्ता ग्रो झाला. आता सगळ्यात हायेस्ट, आता पुणे इज द नंबर 1 सिटी इन इंडिया, ऑफिशियली म्हणा किंवा अनऑफिशियली म्हणा, जिथं सगळ्यात जास्त नंबर ऑफ स्पोर्ट्स फॅसिलिटीज बिल्ड झाल्यात आणि अजून पण बनतायत. म्हणजे एक एक एक्झाम्पल, आता खराडीमध्ये गेलो आपण, 15 ते 16 फॅसिलिटीज आहेत एका विसिनिटी मध्ये. 15 ते 16 एवढे कसं काय बनू शकतात? ऑब्व्हियसली देर आर पीपल, लोक आहेत आणि सगळ्यांमध्ये ज्यांची जाऊयात पेइंग नाही. कपॅसिटी पण आहे आणि ज्याची इच्छा पण आहे ते सगळं घेण्याची. इच्छावाले जास्त झाले, कारण का पेइंग कॅपॅसिटीची गंमत सांगतो. आता हा बिझनेस समजा आपलं टर्फ आहे एक्झाम्पल, हम्म. 2 टर्फ समजा. इफ यू वॉन्ट टू टेक फॉर 1 hour इट इज 2200 पर आवर. सिंगल टर्फ घेतला तर 1100 पर आवर. एक्झाम्पल देतो, बिझनेस सोपा आहे तसा. 1100 रुपये पर आवर द्यायचा आहे. एका टर्फ मध्ये 7 on 7 पीपल खेळू शकतात, क्रिकेट किंवा फुटबॉल. फुटबॉल असेल 5 on 5 समजा. असं गृहित धरून 10 लोक खेळतात एका टायमिंगला. 1 तासाचे किती झाले? 1100. हा स्पोर्ट्सची किंवा इंडस्ट्रीची गंमत काय आहे, की ह्या इथं सगळेजण आहे ना TTMM करतात. म्हणजे काय, तुझं माझं माझं. माझं. आता 1100 रुपये झालं. यू आर पेइंग हाऊ मच? 11 रुपीज पर 110 रुपीज पर हेड फॉर प्लेइंग फॉर 1 hour वेअर युअर फिटनेस इज त्याच्यापेक्षा जास्त पिझ्झाला लागतो पैसे. 100%. तुम्ही चहा बी ते इराणी कॅफे, आता आम्ही जातो तिकडे, तिथं चहा नाश्त्याला गेलो तर 400-500 बिल येते. कशासाठी? अनहेल्दी गोष्ट कंझ्युम करायला पैसे देतो आपण. इथं कसं आहे, उलट आहे. हेल्थ पण चांगली आहे, तुमचं माइंड फ्रेश होतं. मेजरली काय आता कॉर्पोरेट लोक जास्त काय खेळतात आपल्या इथं, ते स्ट्रेस्ड आउट एन्व्हायरमेंट मध्ये असतात. ऑल द टाइम ऑन द कम्प्युटर. तो एक स्ट्रेस्ड एन्व्हायरमेंट मध्ये काम करून त्यांना एक तो माइंड थोडा रिलीज करायचा असतो. त्याच्यामुळे मग त्यांना हा गेटवे असतो. रोजच्या रोज एव्हरी डे दे कम. सगळे रेग्युलर ग्रुप्स आहेत आपल्याकडं, नाव नाही घेत, पण ऑल द टॉप टियर MNC इन द वर्ल्ड दे कम टू अस. आपण त्यांचे वेंडर्स आहोत, रजिस्टर्ड सगळे. तर आता हा बिझनेस ऍज अ होल बघितला तर हा सेगमेंटेड बिझनेस आहे. हा तुम्ही जर म्हणले ना मी एका गावात काढतो, काय एका अशा नॉन प्राईम ठिकाणी काढतो, तिथं चालणार नाही. तुमचे पैसे तुम्ही लॉस मध्ये जाणार आहात. सो डोंट प्रॅक्टिस दिस वेअर देर इज नो मार्केट. अर्थात कुठलाही बिझनेस असेल तर त्याचं मार्केट असल्याशिवाय ते करूच नाही खरं तर, कारण ते बर, प्रॉफिटेबल होणार कसं काय. बरोबर. आयडेंटिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपला एक्झाम्पल घेऊ की आपला की समजा मी या बिझनेस मध्ये आलो कसं. आता बेसिकली एक थोडं ब्रीफ आमच्या ह्याच्याबद्दल की आम्ही या एरियात लँड ओन करतो. गंमत काय झाली की आता आपल्या लँड प्राईम प्रॉपर्टीमध्ये असल्यामुळे आपल्याला रिक्वायरमेंट येते, बाबा तुम्ही लँड रेंटवर द्या, आम्ही असा असा बिझनेस एस्टॅब्लिश करायचा आहे. तर माझ्याकडे 3 ते 4 लोक येऊन गेले होते की बाबा गिव्ह युअर, आता आपला व्हेन्यू आता 25-26,000 स्क्वेअर फीट मध्ये आपला व्हेन्यू आहे, की तुम्ही एवढी एवढी जागा द्या, आम्ही रेंटवर घेतो, आम्हीच सगळं बांधतो, विल रन द शो आणि तुम्हाला रेंट देतो. आता आपल्या इथं रेंट साहजिक किती आहे, बेसिक मिनिमम 10 रुपीज पर स्क्वेअर फीट समजा. तर 20-25 हजार रुपये स्क्वेअर फीट एरिया घ्यायचा असेल, किती रेंट झालं? 2-2.25 लाख रुपये. आता माझ्याकडे वारंवार हे लोक यायला लागली, बाबा तुमची जागा द्या, आम्हाला रेंटवर पाहिजे, आम्ही आमचं बांधतो, धंदा करतो. मग मी विचार करायला लागलो, साला यांना 2-2.25 लाख रुपये जर रेंट द्यायला परवडतोय, परत तो बिझनेस उभा करायचा, ऑलमोस्ट 1 crore कॉस्ट आहे. आता जेवढी फॅसिलिटी आपली आणि आहे, तीही रेंटच्या याच्यावरची 1 करोड. हा ते वेगळं. म्हणजे 1 crore तर आपली एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट झाली, इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट ते उभं करायला. 1 कोटीमध्ये तुमचे 2 टर्फ आणि 4 बॅडमिंटन कोर्ट्स आणि तो बेसिक इन्फ्रा, वॉशरूम हे ते सगळं, सिटिंग एरिया किंवा काय एक छोटस कॅफे सारखं ते बनतं. हे खर्च करून लोकांना जर परवडतंय तर नेमके याच्यात पैसे किती आहेत? आता हा प्रश्न मग मला पडला, चाल मग यांना रेंट पण द्यायला परवडतंय, इन्व्हेस्ट करायला परवडतंय, मग चांगलं दिसतंय काहीतरी. मग मी शोध घ्यायला लागलो. आता ह्याच्यामध्ये मी आणि माझा लहानपणीचा मित्र आहे चैतू म्हणून, आम्ही दोघांनी हा बिझनेस केलेला आहे सुरुवात. तर त्याचं मला सारखं म्हणणं असं जायला, आपण जरा शोध घेऊ जरा या धंद्याचं काय आहे, कसं करतायत. मग आम्ही फिरायला जायचो समजा आपल्या आजूबाजू, समजा खराडी, कोरेवा पार्क, कल्याणी नगर, हा जो रेफरन्स एरिया आहे की इथं सिमिलर मार्केट आहे आणि तिथं ऑलरेडी हे व्हेन्यूज आहेत. आम्ही फिरायला जायचो असं नॉर्मल आपलं साध्या ह्याच्यामध्ये, की बाबा मग तिथल्या तो केअरटेकरला गप्पा मारायचे, त्यावर मैत्री करायची, विचारायचे अरे दिवसात किती वेळ बुक असतंय, किती तास चालतं, आठवड्यामध्ये किती. मग आम्ही आमचे गणित करायचो, अरे नाही एवढा पैसा आहे याच्यामध्ये.
म्हणजे ह्याच्यात फायदा टेंटेटिव्ह चांगला आहे. याच्यात किती मार्केट आहे याला ह्याच रिसर्च तिथे केला तुम्ही हा खरं. तिथेच त्याच बिझनेसेस तिकडेच जायचे, तिथं मैत्री करायची लोकांसोबत, किंवा कधी कधी ओनर्स पण त्यांचे ग्रेसफुल होते, म्हणजे चांगले काय काय ओनर्स भेटले की त्यांच्यासोबत मैत्री केली आणि त्यांनी त्यांनी पण ओपनली सांगितलं. जसं आता मी तुमच्या प्लॅटफॉर्मवर अख्खा माझा धंदाच ओपनली सांगतोय, त्याने काही नुकसान होत नसते कधी. शेवटी जो काम करणार आहे त्याला कस्टमरचं अंडरस्टँडिंग आहे की व्हॉट द कस्टमर वॉन्ट्स, तर बिझनेस कोणीही चालू शकतो. असं काही नाही, तुम्ही माझ्या बाजूला येऊन पण बिझनेस चालू करा, मला माहिती आय कॅन डू इट बेटर बिकॉज आय एम गिव्हिंग व्हॉट द कस्टमर वॉन्ट्स, नॉट व्हॉट आय वॉन्ट टू गिव्ह. हम्म, हम्म. हे जमलं तर मग कोणीही धंदा करू शकतो. मग तो पॉइंट झाला आमचा की अरे कळाला ह्याच्यात पैसा आहे. मग काय, मग सुरुवात कशी करायची? आता आमची होती शेत जमीन, समजा शेत जमीन म्हणजे आर प्रॉपर्टी आहे, पण ती शेतीच अजून ठेवली होती अशीच. आम्ही फार्मिंग बॅकग्राऊंड वाले आम्ही, हम्म. रिअल इस्टेट मध्ये आलो, पण तरी आपले जे रूट्स आहेत आपण ते तसेच ठेवलेले आहेत, ते बंद नाही केले कधी. तर तिथे तसंच चालू होतं. मग आता तिथनं सुरुवात, ब्लॅक कॉटन सॉइल काढण्यापासनं, मग मुरुम, मग त्याची बॅक फिलिंग करणे, मग तो स्ट्रक्चर उभा करणे, मग ते कॉन्क्रीट करून पीसीसी करून घेणे, मग त्याचा तो एक स्ट्रक्चरल डिझायनर शोधणे, त्याचं ते स्ट्रक्चर मोठे आहेत ना, उभं 25 करायला. आणि 30-30 फुटाचे स्ट्रक्चर आहेत, ते बांधणे. हे करत असताना आम्ही ॲज अ डिझायनर कोण नाही घेतला. आमच्या विजनला जे पटलं की सिटिंग एरिया एवढा मोठा पाहिजे, एवढा वॉशरूम एवढे चांगले बनवले, व्हेरी गुड क्लीन हायजिनिक वॉशरूम. हा खूप पेन पॉइंट आहे या सेगमेंटचा. स्पोर्ट्स मध्ये लोक या गोष्टीवर कन्सिडर करत नाही. आमच्या इथं तोच युएसपी आमचा, कारण की आमच्याकडे कॉर्पोरेट्स येतात म्हणजे दे एक्सपेक्ट समथिंग गुड, बिकॉज आणि क्वालिटी वाईज पण ऑफकोर्स इट मॅटर्स अ लॉट. 100%. आता आपल्या इथं जसं मगाशी आपली एक चर्चा चालू होती की बाबा विमेन फील सेफ कमिंग टू आवर प्लेस एट लेट नाईट्स ऑल्सो दे प्ले, म्हणजे ते रात्री लेट नाईटला पण अख्खे विमेन ओनली ग्रुप पण येतात खेळायला, क्रिकेट खेळायला येतात, बॅडमिंटन खेळायला येतात. त्यांना सेफ का वाटतं? आपण त्या गोष्टी केटर केल्या आहेत, आपण सिक्युरिटी गार्ड्स ठेवले तिकडं, स्ट्रीट लाईट्स लावलेत सगळ्याला आपल्या खर्चानी. जिथं गव्हर्नमेंटचं काम आहे तिथं त्यांनी प्रोव्हाइड करून देणं, की बेसिक रोड्स पण नाहीत, रोड्स आपण स्वतः बनवून घेतलेले आहेत, एव्हरीथिंग आपण स्वतः बनवून घेतलं. हा ओव्हरहेड कॉस्ट येतात, 1 कोटी तसं लागणार नाही पाहिजे, 60-70 लाख त्याच्यामध्ये पण करू शकतो. पण आम्ही जो सरप्लस खर्च केलाय तो इन्फ्रा बनवायला, की बाबा कस्टमरला हे पाहिजे ना तर ते देऊ. मग त्या दिवसापासून आतापर्यंत, म्हणजे आता 1.5-2 वर्ष होतील समजा, सरप्लस मध्ये आहे ना बिझनेस, टचवूड म्हणजे. हा बिझनेस जरी सरप्लस मध्ये असला तरी हम्म, जेव्हा तुम्ही सुरुवात केली असेल हम्म, ते याचं भांडवल, कारण तुम्ही सांगतानाच असं सांगताय जमीन जरी स्वतःची असली हम्म, तरी ते उभं करतानाचं स्ट्रक्चर, हम्म, याला खूपस भांडवल आणि खूप पैसा लागतो. हम्म. तो पैसा कसा गोळा केला? मी पैसे उभे करायचं कारण कसं आहे, म्हणजे आय हॅड सम रिसोर्सेस, स्वतःचे रिसोर्सेस. म्हणजे काय की समजा माझ्याकडे एक बाईक होती, सांगतो आता समजा चांगलं ओपनली सांगतो, थोडस फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं आहे समजा, असं हे वेल गृहीत टू धरू, डू घरामधलं. वेल टू डू ह्याच्यातले आहे. माझ्याकडे एक बाईक होती, हार्ली म्हणून, हार्ली 48, हार्ली डेव्हिडसन. तर माझा स्वभाव कसा आहे, मला मागायला आवडत नाही घरच्यांना. तर आपली खाज असते, आपल्या जी कम्युनिटी आहे आपली मराठा कम्युनिटी किंवा काय, हम्म. मागायला आपल्याला खूप हे जीवावर येतं ना, अरे मागणार कसे मग काय. आणि काय हा एम्बिशियस म्हणलं जरी, 1 कोटी काही छोटी अमाऊंट नाही ना. ऑफकोर्स इट्स अ व्हेरी ह्यूज पण ती अमाउंट. स्टेज मध्ये केली आपण. फर्स्ट आपण बांधला एक व्हेन्यू जो होता 13,000 स्क्वेअर फूटचा, मग दुसरा व्हेन्यू बांधला कशाच्या जोरावर, ह्या बिझनेसच्या प्रॉफिट मधनं बांधलाय प्रॉफिट तो. मधनं. पहिली आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट 45 लाखाचीच आहे. तर 45 लाख कसे उभे केले, तर मी आणि माझा मित्र, जसं म्हणलो चैतू, आम्ही दोघांनी फंड उभे. काय, आता मी पहिली गाडी विकली माझी, माझे सेव्हिंग होते माझ्याकडे थोडे, मी साठवतो. माझं नेचर तसं आय सेव्ह लॉट ऑफ मनी, इन्कम मधनं एक्सपेन्स जाऊन सेव्हिंगचा रूल लावलेला आहे मी. माझ्याकडे सेल्फ फंड थोडे होते, मम्मीकडनं घेतले, अर्धे पैसे तर मम्मीकडनंच घेतलेले, आणि तिला डे वन इन्व्हेस्टर बनवला बिझनेस मध्ये, की तुझे हा कॅपिटल तू लावते, ह्याच्या अगेन्स्ट मी तुला एव्हरी मंथ मार्केटपेक्षा 2 टाइम्स रिटर्न मी देणार. आणि आजपर्यंत 1.5-2 वर्ष एव्हरी मंथ ज्या त्या डेट ठरवलेली तेव्हा मी देतो. असं हे मी फंड उभे केले, त्यांनी त्याच्या हिशोबाने त्याचे उभे केले. मग हा बिझनेस चालवला. मग आपण मग इव्हेंच्युअली 1 इयर झाल्यानंतर आपण दुसरा व्हेन्यू चालू करायला घेतला. त्या टायमिंगला वी हॅड डन वेल. आणि बेसिक माझं जसं म्हणलो की सेव्हिंगचा नेचर आहे. मी आतापर्यंत जेवढा बिझनेस केला होता ना, सगळे पैसे सेव्ह केले होते, आय डिडंट स्पेंड इट. त्याच्यामुळं काय झालं, माझ्याकडे एक कॉर्पस कॅपिटल तयार झालं. मग ते काय केलं, जसं आहे तसं त्या नवीन व्हेन्यू मध्ये टाकलं, अँड आय रेज दॅट होल मनी अँड बिल्ड दॅट होल व्हेन्यू ऑन द प्रॉफिट ऑफ दिस बिझनेस. तसं जर म्हणलं ना, हा कंपाऊंड आहे. इनिशियल 45 लाखाचाच काय उद्योग आहे हा सगळा. 1 कोटी कसं आहे आता, ज्याला अख्खं बांधायचंय. आलेल्या नफ्यावर पुन्हा दुसरा प्रोजेक्ट, आलेल्या हा, नफ्यावर पुन्हा कंपाऊंड जोडणं. कंपाऊंडिंग आपण ज्याला म्हणतो, हा कंपाऊंडिंगच एक्झाम्पल आहे. म्हणजे माझा आता आधीचा जो बिझनेस आहे तो तर मला इन्कम देतोच आहे,
त्या इन्कमचं सेव्हिंग करून नवीन बिझनेस उभा केला तर तो पण इन्कम देतोय. सो दिस इज ट्वाइस द म्हणजे आपल्याला हे करता आली. बरोबर. एकदाच इन्व्हेस्ट करून त्याच्यात डबल इन्कम सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. पण हे सगळं सांगताना खूप सोपं वाटतंय. हम्म. म्हणजे इतक्या लाईटली तुम्ही या सगळ्या गोष्टी घेतात. पण कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल तर अडचणी आल्या नाही असं होणार नाही. याशिवाय हा. खासियत तुमची ही आहे की यू आर नॉट दॅट काइंड ऑफ अ स्पोर्ट्समन की कुणीतरी नॅशनल लेवलचं कुठलं तरी स्पोर्ट्स खेळलेला आहे हम्म. किंवा कुणीतरी एखादं मेडल घेऊन आलेला आहे. हा. असं असतानाही एखादं स्पोर्ट्स रिलेटेड स्टार्टअप किंवा स्पोर्ट्स रिलेटेड व्यवसाय सुरू करावा. तर याच्या ह्याच्यामध्ये R&D करणं आलंच. कारण कुठलाही व्यवसाय सुरू करायचा तर त्याच्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी आल्यात. पण स्पोर्ट्स मधलं करणं आजही आपण बघतो की अनेक क्लब्स असतील यांच्या ह्याच्यामध्ये तशा फॅसिलिटी अवेलेबल नसतात. मग हे R&D तुम्ही केलं कसं? आता एक म्हणजे आता R&D स्पेसिफिक टू आर जर आपण पकडलं तर ह्याच्यात काय आहे की आम्ही फिरायचो सगळ्या व्हेन्यूजला. कारण का खराडी समजा जास्त, कारण का तिथं तो IT क्राऊड आहे सगळा. जो आपला मगरपट्ट्यामध्ये सेमच क्राऊड आहे सगळा. सेम काइंड ऑफ डिस्पोजेबल इन्कम, सेम काइंड ऑफ गुड क्राऊड. म्हणजे पे चांगले करतात किंवा जास्त हे नाही. पेन पॉइंट आम्हीच शोधले. कसं की आता समजा मी एक युजर आहे ना शेवटी, किती जरी म्हणलं तरी. मला स्वतःला ज्या गोष्टी आवडत नाहीयेत, मी जाईल का त्या ठिकाणी? मी लोकांचा विचारच नाही केलेला. मी काय विचार केला, जर मी चाललो एका ठिकाणी, मला काय काय पाहिजे? आय वॉन्ट गुड क्लीन वॉशरूम्स, आय वॉन्ट सिटिंग स्पेसेस. फॅसिलिटी क्लीन आणि वेल मेंटेन पाहिजे. सेफ्टी पाहिजे. बेसिक म्हणजे यू नीड टू हॅव गुड वॉटर सप्लाय. यू नीड टू सेल ऑल दॅट स्टफ. आपण ते पण करतो. यू कॅन बाय कोल्ड ड्रिंक्स, वॉटर, बेसिक फॅसिलिटीज सगळं पॅक्ड. छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपण जर गेलो, आपण खेळायला चाललोय, क्रिकेट खेळायला, आता 2 तास मी क्रिकेट खेळणार आहे. मला काय काय लागेल तिकडं? जो हेल्दी एन्व्हायरमेंट असतो ना, ज्या सगळ्या गोष्टी लागतात, क्लिनिंग, चेंजिंग रूम झाल्या, सगळं. मला काय पाहिजे? मीच युजर आहे. मला जसं वाटेल मी तसं बनवलेलं आहे. बाकी काही विचार नाही केलेला जास्त. पण आणि हे तेच लोकांमध्ये दिसलं म्हणजे. मी जे दिलं ना, ती लोकांची तीच गरज होती. कारण का मीच स्वतःला युजर बनवून बसलो होतो ना. मी विचारच नाही करत ही माझी जागा आहे. आता मी कस्टमर आहे. मी इथं पैसे देणार आहे यांना. ₹1100 का ₹2200 तास जे काय असेल. माझ्या पैशाची व्हॅल्यू निघतीये का? निघतीये. आय एम एन्जॉयिंग. आणि आपला जो एरिया आहे, त्याच्या आजूबाजूला अख्खं सिनिक नेचर आहे अख्खं. असं काय बिल्डिंग ते नाही. आपलं बाकीची लँड पार्सल मोठं असल्यामुळे त्या लँड पार्सलच्या मध्ये बांधले मी. अख्खी शेती आहे त्याच्या आजूबाजूला. मग ते लोकांना काय होतं, ते सिटीमधनं असे येतात. आपल्या ह्याच्यात आले की ते अख्खं झोन आउटच होऊन जातात. डिस्कनेक्ट आणि पीस नेचरच्या जवळ असं. 100% पीस. फॉरेनर्स खेळायला येतात आपल्या इथं. फ्रॉम युनायटेड स्टेट्स की युरोप. कारण का हे जे कॉर्पोरेट कंपनीचे सिनियर एक्झिक्युटिव्ह असतात ना, हे ट्रॅव्हल करतात सारखे. हे आपल्याच व्हेन्यूला येतात ऑन अ व्हेरी रेग्युलर बेसिस. तर ते पण जर प्रेफरन्स दाखवतात, गुड आउट पीपल फ्रॉम आउटसाइड शोईंग प्रेफरन्स टू आवर व्हेन्यू, सर्टनली वी आर डुईंग समथिंग गुड. नक्कीच. हे सगळं जरी असलं तरी एखादा बिझनेस जो आहे तो प्रॉफिटेबल करण्यासाठी जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मुळात तुम्ही फार विचार करून हे डेव्हलप नाही केलेलं. पण हा बिझनेस जो आहे तो बेसिकली प्रॉफिटेबल व्हावा किंवा सुरुवात करताना तुम्ही असा विचार केला होता की समजा याचं प्रॉफिटेबल मॉडेल उभं नाही राहिलं तर काय करायचं? आता खरं सांगतो, ते स्ट्रक्चर आहे ना सगळं, इन्फ्रास्ट्रक्चर, ते कशाचं आहे? मेटलचं आहे. स्टील आणि त्याचं बेसिक स्ट्रक्चर काय? स्टील विल आहे. आता आमच्या डोक्यात काय होतं? काही नाही झालं काय नाही झालं, विकून टाकायचं. स्टीलची प्राइस तर कमी नाही होणार. सॅल्वेज व्हॅल्यू किती आहे? 70% भेटती. समजा वर्षभर चाललं नाही चाललं, स्टील वाढत तर जाते. बरोबर. ती वाढलेली प्राइस आणि त्याच्यातनं मग 70%, समजा 80-85% कॉस्ट जी मेजर आहे तिथं निघून जाईल. बाकीचं काय आहे? बाकी त्याच्यावर दुसरं काहीतरी बांधून करायचं. पण कुठलाही बिझनेस उभं करताना आता आपण बघतो की स्टार्टअपची तशी खूप चलती आहे. पण अनेकदा हे स्टार्टअप्स उभे राहतात, जोरात उभे राहतात. कॅपिटलही खूप त्याच्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटही त्याच्यामध्ये खूप मोठी येते. पण ते रेग्युलर बेसवर चालत नाही किंवा ते सस्टेन होत नाही बेसिकली. तर अशा सगळ्या स्टार्टअप सुरू करताना आता बरीचशी मुलं घाबरतानाही दिसतात. अशा मुलांना तुम्ही काय सांगाल? ते कॅश फ्लो नीट मॅनेज करत नाही ना. प्रॉब्लेम काय असतो, स्टार्टअपचं कसं कल्चर झालेलं आहे की अवेअरनेस वाढला असं पकडू आपण. इन्व्हेस्टरचा इनफ्लो खूप आलेला आहे. आता एक फायनान्स बद्दल सांगतो, माझा एक ब्रीफ देतो. मी लंडनवरनं शिकून आलेलो आहे. आय हॅव डन मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस, मेजर्ड इन फायनान्स म्हणजे प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर कॅपिटल, फायनान्शियल स्ट्रॅटेजी अँड इन्व्हेस्टमेंट.
मी सो लंडनचा यू नो मास्टर्स, हाऊ टू मी मॅनेज द फायनान्स मनी टॉपर आहे ऍक्च्युअल मध्ये, बेसिकली. 100% माहिती, कॉन्फिडेंटली सांगू शकतो. आणि मी मला इंटरेस्ट असतो खूप, की आपल्या समाजात काय चाललंय, इकॉनॉमी मध्ये काय चाललंय, आपल्या नवीन बूम काय होतंय किंवा फॉल काय होतंय, कशामुळे होतंय. मी केस स्टडीज केलेत टॉप एमएनसीज वर लंडन मध्ये सबमिट करून. तर मी काय ऑब्झर्व करतो, की ही जी यंग जनरेशन आहे, आमची जनरेशन, त्याचा मुळात प्रॉब्लेम काय माहिती का, वी आर नॉट युज टू हँडलिंग मनी. आपण सहज मिळालेला आहे हातात. सहज नाही मॅडम. आता समजा तुम्हाला ₹1,00,000 इन्कम आहे महिन्याला. हं. तुम्हाला तुम्ही एक चांगले फायनान्शियल प्लॅनर आहेत असं पकडू. तुम्ही चांगली प्लॅनिंग करता, फॉर्म्युलाज लावता, बाबा 20% सेव्हिंग्ज पाहिजे, चला 20,000 बाजूला. 45% इज माय लिव्हिंग एक्सपेन्सेस वेअर युअर फूड, क्लोथिंग जे काय असेल, फूड बीट जे खर्च घरातलं बिरत असेल तो 40-50% धरा. उरलेले 30% इज युअर प्लेजर मनी. प्लेजर मनी म्हणजे काय, बाहेर खाणं, फिरणं-बिरणं ते. तुम्ही ₹1,00,000 एकदम चांगले मॅनेज करता, यू आर गुड फायनान्शियल प्लॅनर असं पकडू. आता जो व्यक्ती ज्याला ₹1,00,000 ची सवय आहे, त्याला तुम्ही डायरेक्ट 50 क्रोर्स, 100 क्रोर्स किंवा चला 10 कोटी जरी. आता जे चांगले स्टार्टअप्स म्हणतोय मी. हम्म. सगळे स्टार्टअप सक्सेसफुल होतात असं काही नाही. ओन्ली 1% टू 2%, फार तर फार 4-5% सक्सेस बरोबर, होतात. अगदी. बाकीचे स्टार्टअप्स येतात, नेम करतात, एक काहीतरी थोडा एक ब्लिप होतो आणि तो गायब होतो. त्याचा प्रॉब्लेम काय आहे? कॅश फ्लो मॅनेज करता येत नाही. इन्कम एक्सपेन्सेस साइडचं प्लॅनिंगच नसती. माणूस जो स्टार्टअप वाला असतो ना, त्या डोक्यात काय असतं, नुसतं ग्रो, ग्रो, ग्रो करायचं. आपलं नाव होईल, मग नाव होईल, मग इन्व्हेस्टर्सला कळेल, इन्व्हेस्टर कळेल, मग सीरीज ए फंडिंग, बी फंडिंग, हे करायचं, ते करायचं. प्रॉब्लेम आत्ताच्या जनरेशनचा काय आहे, की हाऊ मच मनी वी कॅन रेज, एवढं चाललंय. आणि ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमची कंपनी डे वन पासून सस्टेनेबल आहे का, हे पहिलं शोधा ना. डे वन प्रॉफिट कमवतोय तर तू किती पण मोठा होतो, सस्टेनेबल होशील. तुम्ही प्रॉफिटच मुळात कमवत नाही. त्याच्यात तुम्ही काय सांगता वर हे करून, की नाही आत्ताचं मार्केट तसंच आहे. हे टॉप लाईन वाला गेम आहे. म्हणजे काय, रेव्हेन्यू जास्त दिसला पाहिजे, भले बॉटम लाईन तुमची सगळी लॉस मध्ये असो. हे चुकीच्या गोष्टी कुठनं आलेल्या आहेत, वेस्टवरनं झालेले आहेत. आपण हे ठीक आहे, हा कल्चर चांगला आहे. शार्क टँक बिट टँक बघतो बिकतो, हे सगळं व्हॅल्युएशनचा खेळ आहे. हम्म. सस्टेनेबल आहे का? बायजूस बायजूस लय स्टार्टिंगला खूप असं भारी 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 झालं, बुडाला बायजूस. काय बुडाला? कॅश फ्लोज बघितले का त्याचे, किती ओव्हर एक्सपेन्सेस करत बसला. बिनकामाचे इन्व्हेस्टमेंट किंवा काय, जो फंड फ्लो जो बिझनेस ग्रोथ साठी वापरायचा होता, तो मार्केटिंग किंवा ओव्हरहेड एक्सपेन्सेसला घालवला. मग मुळात जे तुमचं बेस चाललंय, प्रोडक्ट जे आहे हा जे चाललंय त्याच्यात त्यासाठी इन्व्हेस्टमेंट. फ्लोच नाही राहिला. आता आमची जनरेशन समजा, जे छोटे स्टार्टअप्स आहेत, छोट्या स्टार्टअपचा प्रॉब्लेम काय होतो, जो फाउंडर असतो ना, त्याचा की रोल काय असतो, आयडिया जनरेट करणं. हम्म. तो आयडियावर खेळ करत असतो आणि त्या आयडियाला विकायचं कसं, त्याचं तेवढं डोक्यात असतं. पण ते विकणं एक झालं, पहिलं ते सस्टेनेबल करणं महत्वाचं असतं. स्टार्टअप हा कल्चरच मुळात चुकीचा आहे. बोल्ड स्टेटमेंट आहे, पण कसं, स्टार्टअप कडे बघताना आहे ना, एक प्रॅक्टिकल बिझनेस म्हणून बघा. स्टार्टअप शब्द लावला नाही, खूप फॅन्सी होऊन जातं. तुम्ही पण काय स्टार्टअप स्टार्टअप करतोय, आपण चर्चा का करतोय त्या फॅन्सी कॉनोटेशन टू दॅट वर्ड. आणि त्याचं एक संभ्रम खूप झालेले आहे. स्टार्टअप करतोय, भारी आहे कोणतरी, अरे फाउंडर भेटला, अरे स्टार्टअप आहे. आपण हे होतं ना, बरं तुझं स्टार्टअप सस्टेनेबल आहे का, ते पण सांग ना. प्रॉफिट कमवतोय का, तू काय करतोय, तू काय करतोय, तू तुझं मॉडेल. जनरली स्टार्टअप म्हणजे कुठली तरी इनोव्हेटिव्ह आयडिया, अशा फॉर्मॅटमध्येच स्टार्टअप हा शब्द खरं तर वापरला जातो. पण तो तसा त्या अर्थानं उलट आयडियाजला स्टार्टअप्स मध्ये कन्वर्ट करावं अशीच अपेक्षा असते, पण तसं होताना दिसत नाही आपल्याला. कारण शेवटी मॅडम कुठलीही गोष्ट आहे ना, हा धंदाच आहे. समजून घ्या. तुम्हाला प्रोडक्ट विकल्याशिवाय पैसे येणार आहेत का? मूळ बिझनेस काय आहे? यू हॅव टू सेल समथिंग. तुम्हाला सेल करायचं जे प्रोडक्ट आहे तेच वायबल आणि सस्टेनेबल नसेल, तुम्ही कसं काय लॉंग फॉर्मॅट मध्ये काम करणार आहे? खूप बेसिक आहे हा सगळा बिझनेस आहे ना, एकदम सोप्पा आणि साधा आहे. आता काय होतं, इन्व्हेस्टरचा जो कॉन्फिडन्स वाढला होता इंडियन मार्केट्समध्ये, त्यामुळे बाहेरचे फंडिंग, आपण एफडीआय म्हणू, इन्व्हेस्टर्स कॉन्फिडन्स जो वाढला, त्यामुळे काय झालं, या कल्चरला एक हे भेटली, पुश भेटला. पण त्याच्या नादामध्ये काय झालं, प्रत्येक जण फक्त व्हॅल्युएशनच्याच खेळमध्ये बसला. नो वन इज ट्राईंग, सस्टेनेबिलिटीवर कुणी नो वन इज फोकस लुकिंग केला फॉर नाही. इट ना. मग तुम्हाला जेव्हा प्रश्न पडतो की हे चालत का नाही, हाच उत्तर आहे ना त्याचं. हम्म. पण आता तुमचं स्टार्टअप जे आहे, हम्म, हे सस्टेन झालंय, प्रॉफिटेबल पण झालंय. हम्म. आता कॉर्पोरेट्स पणही आपल्याकडे येतात, ते त्याच्या मुळात मी ह्याच्यामध्ये एक एंगेजिंग पॉइंट फक्त ऍक्टिव्हिटी. स्टॉप हा, यू, की येस येस. हा फक्त एक कॅश फ्लो बिझनेस आहे. स्टार्टअप आपण म्हणू शकतो, टू मेक इट साऊंड फॅन्सी और गुड, इट इज अ स्टार्टअप ऍक्च्युअली. त्या ह्याच्यामध्ये हा बिझनेस आहे. हा बिझनेस कसा आहे, हा एका मार्केटचा सेंट्रिक बिझनेस आहे. स्केलेबिलिटी आहे का? 100% आहे. मी एक व्हेन्यू काढलाय, मी 5 व्हेन्यू काढू शकतो.
जिथं मार्केट आहे, माझ्याकडे फंड जर आहे, काय मला फक्त व्हेन्यूज काढायचे, तो व्हेन्यू तिथल्या मार्केट पुरतच चालतो. इथं येणारा माझा क्राऊड आहे ना, तो फक्त मगरपट्टा, एमनोरा, मुंडवा किंवा इथनं तिथनं मेजरली बरोबर, येतात. तेवढंच आहे तो. त्याच्या पलीकडे नाही जाणार. तिथला व्यक्ती तो खराडीचा खराडीला जाणार, तो माझ्याकडे नाही येणार. दिस इज अ कॅश काव बिझनेस. कॅश काव आहे. फायनान्स लँग्वेज मध्ये समजून कॅश काव म्हणजे काय, ती कायम तुम्हाला कॅश देत रिच राहणार. तुम्हाला हे देणार. आता मला काहीतरी अम्बिशियस दुसरं काहीतरी करायचं असेल, त्यासाठी मी इथनं पैसे घेऊन तिथं टाकू शकतो. तसले प्रयोग करणे, पण मी करणार का? नाही करणार. मला माहिती मी ज्याच्यात चांगलं आहे, मी तेवढंच करणार. मी त्याच प्रश्नाकडे ऍक्च्युली येत होते की आता बऱ्यापैकी बिझनेस मधल्या गोष्टी अचीव्ह झालेल्या आहेत. म्हणजे ब्रँडिंग असेल, मोठमोठ्या कंपनीजचे टायअप्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी अचीव्ह झालेल्या आहेत. हम्म. नाव व्हॉट यू आर लुकिंग फॉर? पुढे आता काय बघता आहात? कुठे घेऊन जायचंय नक्की हे स्टार्टअप? या स्टार्टअपचं तसं जर म्हणलं ना मॅडम, की माझं मुळात आय एम नॉट फोकस्ड ओनली ऑन दिस. माझं बेसिक बॅकग्राऊंड आम्ही रिअल इस्टेट मधनं येतो. वी हॅव इन्फ्लक्स ऑफ कॅपिटल. मी फायनान्सचा माणूस आहे. मला माझा जो कॅपिटल इन्फ्लक्स जो आहे, तो मला रिइन्व्हेस्ट करायला आवडतो. मी आता हॉस्पिटॅलिटीमध्ये येतोय. आय विल बी डेव्हलपिंग सून अ 3 or 4 स्टार हॉटेल. हॉस्पिटल बांधणार आहे 2 or 3 लाख स्क्वेअर फीट बिल्ड करून, मी एका टॉप टियर ब्रँडला ॲन्युइटी इन्कम, रेंटल इन्कम प्रोजेक्ट आता एक लॉन्च करतोय. दॅट इज मोर ऑर लेस अंडर मी. दॅट इज बिग प्रोजेक्ट 7.5 लाख स्क्वेअर फीटचा रेसिडेन्शियल कमर्शियल आहे. मी ऍक्टिव्हली त्याच्यात रोल प्ले करतोय. आमच्या कंपनीचं ते आहे ते वेगळे, ते परस्पर त्यांचं चाललंय. हे दॅट माझे इज अ इंडिव्हिज्युअल डिफरंट, एक्झॅक्टली दॅट इज अ डिफरंट एंटिटी आहे. अँड दिस दिस इज इज अ माय डिफरंट. पोर्टफोलिओ. बट आता या एंटिटीकडे बघताना तुम्ही अजून याला वाढवण्याचं तुमच्या नाही, डोक्यामध्ये आहे की हे आहे, हे मस्त आहे? आता आहे ना, मी कम्फर्टेबल पोझिशनला आहे. आता काय झालं, हा बिझनेस सस्टेनेबल झाला. तो कॅश कावच्या स्वरूपात तो आता तयार झाला. मी काय केलं, मी आता तिथं माझे टीम अलॉट केले. 4 लोक आहेत माझे, जे सगळे हँडल करतात. बुकिंग, सेल्स, बिल्स, व्हेन्यू मॅनेजमेंट सगळं. माझ्या अंडरची टीम आहे. फक्त मी फायनान्सेसला ऑर्गनाइज करत राहतो वर्क. हाऊ टू मेक थिंग्स वर्क. ऑनलाईन आहे अख्खा व्हेन्यू. यू कॅन द व्हेन्यू इज लिस्टेड. यू कॅन एनीवन इन द वर्ल्ड कॅन बुक द व्हेन्यू. सिम्प्लिफाय करून ठेवलेले. आता काय झालंय, मला माझं जे दुसरं पोर्टफोलिओ जो वाढवायचं आहे, जे फार मोठ्या स्केलचे प्रोडक्ट्स आहेत. मला माझा टाइम अँड एनर्जी तिथं द्यायला लागणार. आय डोंट हॅव एन ऑप्शन टू रन दिस बिझनेस और गो इन दिस अँड एक्सप्लोर इट मोर. हेच खरं तर कुठल्याही गोष्टीमध्ये महत्वाचं आहे की तुमचं प्रोडक्ट आहे त्याची मुळात कपॅसिटी किती आहे, त्या कपॅसिटीमध्ये आपली कपॅसिटी किती आपल्याला त्याच्या ह्याच्यामध्ये द्यायची आहे. हे जर याचं जर गणित बसलं तरच मला असं वाटतं एखादा बिझनेस, कुठलाही व्यवसाय असेल, गरजेचं नाही की स्टार्टअप, पण कुठलाही व्यवसाय असेल, त्याची मुळात तुम्हाला किती कॅश देण्याची कपॅसिटी आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये किती देण्याचा वेळ आहे, इन्व्हॉल्व. याचं गणित जर बसलं तरच तो व्यवसाय सक्सेसफुल होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला खूप काय म्हणतात, इनिशियल स्टेजला लक्षात आलेलं आहे की याच्यामध्ये मला किती वेळ द्यायचा आणि किती नाही. ही क्लिअरिटी नक्की कसं काय आली? ही क्लॅरिटी आता मॅडम कसं आहे, की आता समजा माझ्याकडं दुसरं काही नसतं, तर काय झालं असतं. इनिशियली फर्स्ट इयर आहे ना, तो अख्खा बिझनेस मी रन केलाय. राईट फ्रॉम टेकिंग द कॉल्स, बुकिंग्स लोकांचे जे येतात ना, अरे अवेलेबल आहे का जागा तुमची, किती वाजता अवेलेबल आहे, काय रेट आहे, कसं देता तुम्ही, बल्क बुकिंग घेतलं तर काय देणार. हे मी अख्खा 1 वर्ष सकाळी 6 वाजले उठण्यापासून रात्री 1-2 वाजेपर्यंत लोकांचे फोन घ्यायचो. आय हॅव रन दिस प्लेस माय सेल्फ. तर मला माहिती आहे इन अँड आउट हा धंदा चालतो कसा, कितपत वाढू शकतो का नाही वाढू शकत, जसं आहे तसं चालणार असेल तर सस्टेन कसं करायचं. मी स्वतःच रन केल्यामुळे ना, मला त्या इन अँड गोष्टी आउट माहिती. कळतात, बारकावे पण त्याच्यातले कळतात 100% आपल्याला. बारकावे म्हणजे एक 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 डिटेल पॉइंट डिटेल पण सांगू शकतो मी. धंदा मीच चालवलेला आहे. त्यानंतर मी लोक हायर केलेली आहेत आणि त्यांना आता फ्री हँड दिलेले आहे. मला काय कळालं त्याच्यामधनं, की मुळात माझ्या स्वभावाचे काय काय प्रॉब्लेम आहेत. ही क्लॅरिटी पहिली येणं महत्वाची आहे, की मी पळू शकतो का दुसऱ्या व्हेन्यूजला जाऊन. मी ठीक आहे, माझ्याकडे फंड्स आहेत. मी इन्व्हेस्ट केलं. पण अगेन इफ आय हॅव टू इन्व्हेस्ट इन अदर प्लेसेस, मला तिथले जे केअरटेकर्स, तिथली टीम, मला लक्ष तर द्यायला लागणार ना. कधी-कधी बरोबर, व्हिजिट करायला लागेल. मॉनिटरिंग आहेच ना, 100%. तो विषय आहेच. आता माझा स्वभाव आहे, मी आळशी आहे समजा. एक्सेप्ट करतो. मला माझं विश्व आहे ना, या एवढ्या एरियामध्येच ठेवायचं. मग माझी लँड किंवा डेव्हलपमेंट हिथंच आहे सगळं. घर आता आपण ज्या बंगल्यात बसलोय, ते 2 मिनिटं वॉकिंगवर आहे माझ्या प्रॉपर्टीपासून. माझा कॉन्सेप्ट कसा आहे, गुजराती मारवाडी फॅमिलीकडनं मी एक चांगलं काय घेतो, नाही नीचे दुकान, नीचे ऊपर दुकान मकान. ऊपर मकान. काय होतं, तुमचं कॉस्ट ऑफ ट्रॅव्हल वाचतो, टाइम वाचतो तुमचा, आणि हेडेक वाचतो. आजकालच्या याच्यात पोल्युशन, ट्रॅफिक, ह्या 100%. गोष्टी सुद्धा काउंट तो होतातच. पण खर्चच आहे ना, तो ओव्हरहेड एक्सपेन्स आहे. मी आता 10 एक्झॅक्टली. ठिकाणी जायचं, त्याचा डिझेलचा खर्च आला.
बाहेर गेलो म्हणल्यावर बाहेर जेवणार त्याचा खर्च आला. फॅन्सीत जेवणार आपण, आपल्याला काहीतरी सवय लागलेली असते. करेक्ट. ते कॉस्ट वाचलं. कधी मूड आला घरी येऊन जेवू शकतो, काही करू शकतो. मला माझं विश्व एवढ्यातच ठेवायचंय. कारण माझं लाईफचा गोल वेगळा आहे. आय ओन्ली आता माझं एक एक ऑडियन्ससाठी इंटरेस्टिंग टॉपिक सांगतो. मी लाईफ कसं जगतो? क्लॅरिटी तुम्ही जी हम्म. म्हणता. आय लिव्ह माय लाईफ 9 इयर्स ॲट अ टाईम. मी पर्टिक्युलरली माझं आयुष्य आहे ना 9 वर्षाच्या फेजमध्ये डिकोड केलेलं आहे. आता माझं वय किती आहे? 28 आहे मी. म्हणजे मागच्या 27 पासून ते नवीन 9 इयर्सचा चालू झाला. 9 वजा 9, 18, 27, 36, 45 असं. ओके. आता 28 चालू आहे बरोबर. तर ऑलरेडी 1 हम्म. वर्ष संपलाय. तर हितनं ते 36 पर्यंत माझा गोल काय आहे? यू काउंट दॅट वन. आणि प्लॅन. 27 ते 36 हा. नाही प्लॅन नाही एक्झिक्यूटच करायला लागणार. आय डोंट हॅव एन ऑप्शन. ओके. या 9 वर्षात मला काय-काय करायचे माझे जे पर्सनल गोल आहेत, की ॲन्युइटी इन्कम पाहिजे, रेंटल इन्कम पाहिजे, कॅश फ्लो बिझनेसेस पाहिजे. माझ्या पर्सनल लेव्हलला माझं सगळं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन इन प्लेस आहे आता. सो आय ओन्ली हॅव डेडलाईन ऑफ 9 इयर्स. 9 इयर्स केल्यावर मला पुढं काय 9 इयर्स करायचं हे मला आज माहिती. आय विल बी एंटरिंग इंटू सोशिओ पॉलिटिक्स. नॉट नॉट सोशल बट पॉलिटिक्स कशामध्ये? पॉलिसी मेकिंगमध्ये मला काम करायची इच्छा आहे. गव्हर्नमेंटची फिस्कल पॉलिसीज, इकॉनॉमिक पॉलिसीज इथं जे मेजर फ्लॉज आहे, टॅक्सेशन फ्लॉज किंवा काय, मला त्याच्यात काम करायचं आहे आणि मला कुठलं फ्रंटला येऊन ते पब्लिक लीडर तसलं बनण्यात इंटरेस्ट नाही. ऍक्च्युअल जी पॉलिसी मेकिंगला प्रॉब्लेम्स आहेत, टेक्निकॅलिटीज किंवा काय, तिथं काय सुधारणा करता येतील किंवा माझं योगदान माझ्या देशासाठी काहीतरी आहे, ह्याच्यासाठी मला काम करायचं. म्हणून मी माझं पहिलं स्वतःला फायनान्शियली सेफगार्ड करणार या 9 वर्षात, 36 पर्यंत. त्याच्या पुढचे जे 9 वर्ष आहेत 45 पर्यंत हे माझे आहेत माझं पॉलिटिकल किंवा कुठलं जे करिअर म्हणतो ते एस्टॅब्लिश करायला, टू मीट द राईट पीपल, टू गेन नॉलेज. अख्खा देश फिरणार आहे मी त्यासाठी. ऑन बाय कार आत्ता पण फिरतोय मी, की कंट्रीमध्ये आपले जेवढे स्टेट्स आहेत तिथला कल्चर काय आहे, त्या कल्चरचे थॉट प्रोसेसेस काय आहेत, कुठल्या कल्चरचा फायदा काय, तोटा काय. देशावर काम करायचं म्हटल्यावर देशाची लोक समजून घ्यायला लागतील. आणि मी करेक्ट. प्लॅन केलेलं आहे. माझी लाईफ 9 इयर्स ॲट अ टाइम जगतो मी. सो यू नो वेअर टू स्टॉप अँड वेअर टू स्टार्ट. 100%. बेसिकली ही क्लिअरिटी असल्याशिवाय मला असं वाटतं इतकं सगळं प्लॅनिंग जे आहे हम्म. ते करणं फारच अवघड आहे. मला तर आय एम लिटल डाऊटफुल की इतकी क्लिअरिटी ही किती लोकांना आहे. हम्म. त्यामुळे ज्या पद्धतीनं मला असं वाटतं की आपण व्यवसायाकडे बघतो तर त्याच्या आधी स्वतःला ओळखणं, हम्म. स्वतःचे लिमिटेशन्स लिमिटेशनच सगळ्यात महत्वाचे आहेत. ओळखणं हम्म. आणि त्यानंतर एखाद्या व्यवसायाचं प्लॅनिंग करून मग ते सक्सेसफुली रन करणं. हम्म. अशा ह्या खूप गोष्टी आहेत. पृथ्वी, तुमच्याशी बोलून मला असं वाटतं की केवळ व्यवसायाबद्दल नाही तर लाईफ बद्दलच्याही बऱ्याच गोष्टी आपल्या ऑडियन्सला समजल्या असतील आणि अकॉर्डिंगली ते प्लॅन नक्की करतील. शेवटचा एक महत्वाचा प्रश्न, या स्पोर्ट्स स्टार्टअप्स मध्ये किंवा अशा पद्धतीच्या कुठल्या मॉडेलमध्ये जर कुणाला पडायचं असेल हम्म. तर त्यांनी तुमच्याशी संपर्क कसा साधावा? संपर्क डायरेक्ट इंस्टाग्राम किंवा फेसबुक, माझं नाव जर तुम्हाला मेन्शन करता आलं ते करू शकता. अँड एनीवन कॅन मेसेज मी. फक्त पर्टिक्युलर मेसेज करा, कारण का ते भरपूर आलं की तो आन्सर करणं सगळ्यांचा पण प्रॉब्लेम, अवघड होऊन जाईल. तो सगळ्यांचाच प्रॉब्लेम मी आहे. हेल्प करेल ज्याला हेल्प पाहिजे असेल. आय एम रेडी टू हेल्प. मी ओपन बुक माणूस आहे. मी काय असं ते लपवणार बिपवणार काय नाही. मला माझ्यावर कॉन्फिडन्स आहे, माझा धंदा मी चांगला चालू शकतो. तुम्ही माझ्या बाजूला येऊन जरी धंदा करायला आले तरी प्रॉब्लेम नाहीये. आय विल टेल यू एव्हरीथिंग अबाउट व्हॉट इज द कॉस्ट, कॉस्ट किती आहे, मार्केट कसं ओळखायचं, कुठल्या मार्केटमध्ये यायला पाहिजे का नाही. म्हणजे तुमच्याकडे आज मुळात एक प्रॉब्लेम काय या धंद्याचा, की बरेच समजा लँड ओनर्स असतील, माझ्यासारखी समजा गाववाले किंवा काय जे काय असेल, जमीन असती, करायचं काय हे माहिती नसतं. मग काय म्हणतात, अरे त्यांनी केलं ना आपण पण करू. इथंच फसतात. तुम्ही जो मुळात प्रश्न काय विचारलाय, की सस्टेनेबिलिटी काय येत नाही. हम्म. मुळात तुम्हाला माहितीच नाही की तुम्ही ही गोष्ट केली पाहिजे की नाही केली पाहिजे. व्हॉट नॉट टू डू इज व्हेरी इम्पॉर्टंट देन व्हॉट टू डू. व्हॉट नॉट टू डू ज्या दिवशी कळेल ना, तुम्ही फायनान्शियली बऱ्याच अडचणींमधनं बाहेर येताल किंवा तुमचे निर्णय क्लॅरिटीवर येतील. आता तुमच्याकडे फक्त जमीन आहेत की पैसे आहेत आणि तुम्ही करायला बसला आणि ते नाही चाललं, तर तुम्ही नाव परत मलाच ठेवताल. म्हणते तू सांगितलं चांगलं चालतंय. तसलं काही नाहीये त्याच्यामध्ये. अगदी बरोबर आहे. कुठलाही अगदी लाडूचा बिझनेस असेल तरी त्याला हेच फॉर्म्युले खरं तर लागू होतात, की मुळात आपल्याला त्याची गरज आहे का? त्याचं मार्केट कुठे आहे? आणि आपण जिथे सेल करतोय तिथे त्या प्रॉडक्टची गरज आहे का? तर असे असंख्य प्रश्न तुम्हाला आता या निमित्ताने पडले असतील. त्याच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर आम्ही पृथ्वीचं सोशल मीडिया हँडल तुम्हाला देतोय. तुम्ही त्यावर नक्की संपर्क करा. पृथ्वी, थँक यू सो थँक यू सो मच. मच. थँक